UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवारांच्या चिंतेत वाढ। शिखर बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला विरोध करणाऱ्या 4 याचिका दाखल। 5 ऑक्टोबरला सुनावणी। अहमदनगरमध्ये मोर्चाच्या वेळी नितेश राणेंकडून मिनारच्या दिशेनं बंदुकीची गोळी मारण्याची ॲक्शन। अनधिकृत मिनार असल्याची राणेंची प्रतिक्रिया। अहमदनगरमध्ये राणेंविरोधात गुन्हा दाखल। मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाखांचा डीडी द्या। ठाकरेंविरोधात याचिका दाखल करणाऱ्याला कोर्टाचा दणका। दिलेला अंगारा न लावल्यानं अपमान झाल्याचा बंजारा समाजाच्या एका महंताचा आरोप। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा बारामतीत दाखल होणार। अजितदारांच्या सभेच्या ठिकाणाची पार्थ पवारांकडून पाहणी। पार्थ पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर तुतारी हाती घेण्याची शक्यता। रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंबाबतच्या तक्रारीची दखल न घेतल्यास तुतारी हातात घेऊ, रामराजेंचा इशारा। काँग्रेसने अधिक जागा लढाव्यात। कार्यकर्त्यांची इच्छा आघाडी धर्म असल्यानं जागा वाटपाचा निर्णय एकत्र घेऊ, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। एकनाथ खडसेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी। बॅनरवर एकनाथ खडसेंचं, शरद पवार आणि रोहिणी खडसेंचाही फोटो। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आज राजकोट किल्ल्यावर जाणार। शिवरायांचा पुतळा पडलेल्या ठिकाणाची पाहणी करणार। शिवद्रोही सरकारला गेट आउट ऑफ इंडिया म्हणा। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मोदींनी मगरुरीनं माफी मागितली, तेव्हा एक हाफ मुख्यमंत्री हसत होते। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। ठाकरेंनाच 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या जनतेनं गेट आउट केलं। दंगली होण्यासाठी मवियाचा लोकसभेपूर्वी प्रयत्न। येत्या काळात मवियाला जनता नक्की जोडे मारेल, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। औरंग्याच्या पिलावळीने दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये, उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट। नितेश राणेंची ठाकरेंवर टीका। समरजित घाटगेंसोबत भाजपचे नगरसेवकही पवार गटात जाणार। कोल्हापुरातील भाजपचे 18 नगरसेवक पक्ष सोडणार। उद्या कागलमध्ये पवारांच्या उपस्थितीत घाटगेंचा पक्षप्रवेश। पुण्यात गाडीतळ परिसरात मध्यरात्री फायनान्स मॅनेजरची हत्या। तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येप्रकरणी 3 पुणे पोलिसांच्या ताब्यात। गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यातील बाजारपेठा सजल्या। पूजेचं साहित्य, सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची दुकानांवर गर्दी। नांदेड जिल्ह्याला 2 दिवसांपासून पावसाने झोडपलं। असना नदीला पूर। नदीचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकांचं नुकसान। विदर्भात वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस। वाशिममध्ये लेंडी नदीला पूर, तर शेतीचंही मोठं नुकसान। आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात पावसामुळे अनेक नद्यांना पूर। 126 रेल्वे गाड्या रद्द। एनडीआरएफची 25 पथकं तैनात। गुजरातमध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत। आज महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह देशातील 18 राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज। पुढील 4 ते 5 दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।